हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडवा स्पेशल मऊ लुसलुशीत कापसासारख्या मुगाच्या डाळीच्या पौष्टिक अशा आपण पुरणपोळ्या आज बघणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून मी अर्धा तास भिजत घेतली होती। एक मोठी वाटी आता आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवूया। आता या डाळीमध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे। डाळ भिजेल एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि कुकरला मीडियम गॅसवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणे आपली डाळ छान अशी शिजली जाईल। जर जास्त पाणी घातलं तर त्याचं पिठलं तयार होईल आणि मग ते आपल्याला परतता येणार नाही व्यवस्थित। आता डाळीमध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। आता आपण मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। आता डाळ तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी। त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि त्यामध्ये पाव चमचा आपण हळद घालून घेणार आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण याच्यामध्ये पीठ मळणार ना एक समान सर्व मीठ आणि हळद आपल्या पिठाला लागेल यासाठी। आता यामध्ये मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे आणि आता ते हलक्या हाताने आपण असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। जसं पाणी लागेल तसं घेऊन मळायचं आहे। अशा पद्धतीने आपण छान असं हे मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पुन्हा हे पीठ मऊ करून घ्यायचं। जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं 1-1 चमचा घालून ते पीठ पुन्हा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि आपली ही जी कणिक आहे मऊसर अशी भिजते आणि आपली पुरणपोळी पण छान अशी मऊसर होते। आता याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घातलेला आहे, 1 टेबलस्पून। ते घालून व्यवस्थित असं हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे। आणखीन 1 टेबलस्पून मी तेल घेते आहे आणि पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते। पीठ एकदम छान असं मऊसर आपण मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण हे पीठ एकदम मऊसर असं भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण व्यवस्थित असं अर्धा तास झाकून भिजत ठेवूया। अशा प्रकारे आपला कुकर थंड झालेला होता। मी 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घेतलेल्या आहे। छान अशी मऊसर आपली डाळ शिजलेली आहे। अशीच आपल्याला कोरडी डाळ हवी आहे ही। आता आपण ही एका कढईत घालून व्यवस्थित अशी परतून घेऊया। आता आपण डाळ कढईमध्ये घातलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पाव किलो डाळीला पाव किलो गुळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती व्यवस्थित अशी आता आपण परतून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाहीये गॅस। जशी जशी हीट लागेल तसं तसं आपलं जे गुळ आहे ते पातळ होत जाईल। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया, जेणेकरून आपल्या पुरणाला कलर छान असा येईल। आता आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया याच्यामध्ये। याने आपलं पुरण चवीला पण फार छान लागतं आणि मऊसर असं होतं। आता आपला गुळ पूर्ण विरघळलेला आहे। आपलं पुरण तयार झालंय हे कसं ओळखायचं, त्यासाठी असा हा एक आलता किंवा झाऱ्या जर मध्ये बरोबर उभा राहत असेल तर याचा अर्थ आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, परतून झालेलं आहे ते व्यवस्थित। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालूया आणि 1 चमचा वेलची पावडर घालूया। हे सगळ्यात शेवटी टाकायचं, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो व्यवस्थित असा आपल्या पुरणामध्ये टिकून राहील। आता हे पुरण आपण ह्या चाळणीवरती घालून व्यवस्थित असं वाटून घेऊया। गरम गरम वाटल्यामुळे ते लगेच वाटलं जातं। अशा प्रकारे आपण सगळं पुरण जे आहे ते व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे आणि आता चाळणीला जे लागलं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित असं काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित असं वाटलं गेलेलं आहे। छान असं मऊसर गोळा त्याचा तयार होतो आहे। असा मऊ असा हा आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण पोळ्या लाटून घेऊया। आता आपलं पीठ इथे भिजत ठेवलं होतं, जवळजवळ अर्धा तास झालेला आहे। इथे मी पुन्हा एकदा 1 चमचा तेल घेतलेलं आहे। पीठ किती छान भिजलं आहे बघा, जशी एक तार येते म्हणजे आपलं पीठ खूप छान असं भिजलेलं आहे। आता हे एकदा फक्त तेल लावून आपण व्यवस्थित असं मर्दून घेऊया। तर आपलं हे व्यवस्थित मर्दून झालेलं आहे। आपण पोळ्या लाटून घेऊया। इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याला छान असं सुती रुमाल बांधून घेतलेला आहे, जेणेकरून आपली पोळी चिकटणार नाही आणि कोणी नवशिक्या असतील तर त्यांना ते पोळी लाटायला सोपं पडेल याच्यासाठी। आता आपण पिठाचा एक गोळा घेऊया, असा मोठा गोळा घेणार आहे। पीठ जर चिकटत असेल तर तुम्ही ते पिठामध्ये सुक्या बुडवून घ्यायचं आणि त्याचा छान असा गोळा करून घ्यायचा। आता इथे मी हा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता त्याच्या दुपटीने आपण पुरणाचा गोळा घेणार आहोत। आता हा आपला पिठाचा गोळा आहे आणि हा पुरणाचा गोळा आहे। आता आपण उंडा भरून घेऊया। थोडंसं सुक्क पीठ घ्यायचं, असं आपली बोट जी आहेत अंगठा ते असं याच्यामध्ये बुडवून व्यवस्थित अशी त्याची वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित असा घालून भरून घ्यायचा। पीठ जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं तळात आपला पिठामध्ये बुडवून घ्यायचं। अशा प्रकारे छान असा आपला हा उंडा भरून होतो आणि त्याच्यावरती थोडंसं असं पीठ बुरबुरवायचं
घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी खूप छान अशी फुगते. आणि असं हे चारी बाजूने एकत्र करून घ्यायचा हा गोळा आणि असं व्यवस्थित सील करून ते असं तळातावरती आपल्या दाबून घ्यायचं. अशा प्रकारे आपण उंडा भरून घ्यायचा आहे. आपला जो उंडा आहे तो पिठामध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आणि हातानेच पोळपाटावरती थोडासा फ्लॅट करून घ्यायचा, म्हणजे पसरवून घ्यायचं, जेणेकरून पुरण जे आहे ते चारी बाजूला आपलं पसरलं जाईल अशा प्रकारे. आणि आता आपण हलक्या हाताने ही पोळी लाटून घेऊया. पोळीच्या ज्या आहे त्या कडा आधी लाटून घ्यायच्या आपण. जर तुम्हाला पोळी उलटायला जमत नसेल तर फक्त हा पोळपाट असा फिरवायचा आणि चारी बाजूने पोळी आपली छान अशी लाटून घ्यायची. जर तुम्हाला इथे पीठ कमी वाटत असेल तर थोडंसं भुरभुरवून घ्यायचं. संपूर्ण कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या. आपलं पुरण पूर्ण कडेपर्यंत पसरलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ती भाजून घेऊया. आता आपला तवा छान तापलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं कालथ्याने तेल सोडून घेऊया, चारी बाजूने असं लावून घेऊया. आता ही पोळी आपण अलगद हाताने अशी पलटून घेऊया. फार छान अशी आपली पोळी फुगायला लागलेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण पोळी भाजून घेऊया. तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. इथे मी तेल लावून घेते आहे पोळीला. आणि पोळी जास्त उलट पलट करायची नाही, 1 ते 2 वेळेतच ही पोळी व्यवस्थित आपली अशी भाजली जाते आणि खूप छान अशी टम्म फुगलेली आपली पोळी. आता आपण ही पोळी व्यवस्थित भाजली आहे, त्यामुळे आता आपण ती काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी आणखीन एक पोळी लाटून घेते. अतिशय छान अशी आपली ही पोळी फुगते आहे. अलगद हाताने कालथ्याने तिला प्रेस करून घ्यायची. तर ही बाजू आपली भाजून झाली आहे, दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया. तर ही पोळी पण आपली झालेली आहे, काढून घेऊया आपण. अतिशय छान अशा ह्या आपल्या पोळ्या होतात. मुगाच्या डाळीच्या पौष्टिक अशा ह्या पोळ्या आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत होतात. हे तुम्हाला एक बाईट करून दाखवते. छान अशा ह्या मऊ लुसलुशीत होतात या पोळ्या. असं तुपामध्ये बुडवून खायची, एक नंबर लागते अशी. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशा आपल्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत. पूर्ण मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत ह्या पोळ्या आपल्या. मग या गुढीपाडव्याला नक्की तुम्ही ह्या मुगाच्या डाळीच्या पौष्टिक पुरणपोळ्या करून बघा. करायला अतिशय सोप्या आहेत आणि चवीला पण खूप छान अशा लागतात. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.